local train rush, stadium entry, God entry, Wankhede sunset, crowd chants, Rickelton century, Rohit Sharma stand, stadium dinner and mobile flashlights, post-match emotions. This vlog has it all. Finally, आज एक childhood dream पूर्ण होणार होता and that's why I was so excited. मी आणि माझा भाऊ स्टेडियमकडे निघालो. Of course, by none other than मुंबई's लाईफलाईन. मुंबईमध्ये मॅच डे म्हटलं तर क्राऊड एक्सपेक्टेड आहेच. आमच्या पहिल्या मॅचसाठी आम्ही खूप एक्सायटेड होतो. ट्रेन एक मिनी स्टेडियमच वाटत होतं अँड ऑल मुंबईकर्स नो दॅट द स्टेडियम इज जस्ट बिसाइड द स्टेशन. वाटतंय पूर्ण मुंबई आज मॅच पाहायला आलंय. इथून स्ट्रेट चालत गेलात की मरीन ड्राईव्हला पोहोचणार बट वी हॅव टू टेक अ टर्न टू रिच वानखेडे. आज इनर क्रिकेट फॅन खूपच हॅपी आहे बिकॉज लुक वेअर आय एम. मुंबईचा राजा रोहित शर्मा. अँड फायनली तो मोमेंट आला when I saw the ground, the stadium for the first time. And literally मी हा व्ह्यू काही सेकंड प्रोसेसच करू शकत नव्हती. लाईक जस्ट लुक ॲट दिस. आय मीन वाव. सिन्स आम्हाला खूप ताण लागलेली आम्ही पहिलं जाऊन पाणी पिलं अँड देन वेंट इनसाइड अगेन. हा व्ह्यू हा एक्सपिरियन्स मी आयुष्यभर विसरणार नाही. हा मोमेंट फक्त मुंबईत समजू शकते कारण बाप्पा इज अवर इमोशन अँड अवर एनर्जी. मी कधीही विचार नाही केलेला की मी क्रिकेटर्सने एवढं जवळून पाहू शकते. हार्दिक पांड्या स्पॉटेड वाईल प्रॅक्टिसिंग. लवकर पोहोचण्याचा हा एक फायदा आहे की तुम्ही क्रिकेटर्सना जवळून प्रॅक्टिस करताना पाहू शकता. हिअर इज जस्ट अ हॅपी एम आय फॅन. देवश्री गणेशा वाजणार आणि मुंबईकर नाचणार नाही असं तर होऊच शकत नाही. पहिला द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर. जस्ट आपला सूर्यदादा प्रॅक्टिसिंग. बाय द वे एम आयचे फ्लॅग तुम्हाला बाहेर विकत घ्यायची गरज नाही बिकॉज आतमध्ये ते सीट्सवर रेडिली अवेलेबल असतात. वानखेडे नोस मुंबईकर इमोशन इज इन घालिंग लोटांगण. आम्ही मराठी माणसं या आरतीवर शांत बसूच शकत नाही. गणपती बाप्पा मोरया बोलत मॅचची सुरुवात झाली. मुंबई इंडियन्स सगळीकडे फक्त हाच आवाज. ही एनर्जी हा जल्लोष वॉज इनक्रेडिबल. आमच्या बुकेला जरा आधार भेटला विथ गुड व्ह्यू. आज समजलं मला की हे लोक धावायची एवढी प्रॅक्टिस का करतात. आय मीन लिटरली 1 मिनिटामध्ये या एंड ते दुसऱ्या एंडपर्यंत पूर्ण ग्राउंड कव्हर करत त्यांना धावायचं आहे. हॅट्स ऑफ. नेहमी टी व्हीवर पाहत आलेल्या स्टेडियम मध्ये आज लाईव्ह पार्टिसिपेट केलं. डूड इट वॉज अमेझिंग. पहिला विकेट डाऊन अँड स्टेडियममध्ये फुल सन्नाटा. या काही अशा गोष्टी जे नॉर्मल लोकांना माहिती नाही की स्टेडियममध्ये अलाउड नाही आहेत. ऑन रिपीट बाप्पाचे सॉन्ग ऐकणं अँड त्यावर वाईप करणं इन वानखेडे वॉज जस्ट अमेझिंग. कॉपीराईट इश्यूजमुळे मी ऑडिओ म्यूट केला आहे बट यू कॅन गेस द सॉन्ग आणि त्या स्टेडियममधला वाईब, ते सॉन्ग, ते गाणं एकदा तरी नक्की एक्सपिरियन्स करा तुम्ही. वेन द बोट सेज वेलकम टू आमचं घर आमची मुंबई. 1-6 आणि स्टेडियम फुल अर्थक्वेक मोडमध्ये गेला. आज समजलं टी व्हीवर मॅच बघण्यात आणि हे रिअलमध्ये एक्सपिरियन्स करून स्टेडियममध्ये बघण्यात किती डिफरन्स आहे. फर्स्ट इनिंग्स अँड मुंबई इंडियन्स वॉज ऑन फायर. वी वॉन्ट टर्न. रिकल्टन फक्त एकच आवाज. चला रॉयल रिकल्टनची सेंचुरी पण पाहिली. मुंबई काय ऐकत नाही नुसता दूर. आधी स्टेडियममध्ये पॉवर बँक्स अलाउड नाही त्यात माझी मोबाईलची बॅटरी शेवटचा श्वास घेत होती. सो फक्त पाहूनच मी या ब्युटिफुल मोमेंटचा आनंद घेतला. फायनली फर्स्ट इनिंग संपली आणि स्कोर बोर्ड बघून असं वाटलंय की मॅच तर आपल्या हातातच आहे. बट इतका वेळ ओरडून खूप भूक लागलेली सो आम्ही लगेच उठून जेवणासाठी गेलो. आम्हाला जेवणासाठी 2nd फ्लोअरवर जायचं होतं.
इथे आल्यावर एकदम रिच झोनमध्ये एंटर केल्याचं फिलिंग येत होतं. आणि इथून दिसणारा व्ह्यू, जस्ट वेट फॉर इट. वाव. जेवण आणि वेन्यू एकदमच भारी होतं. मुंबईमध्ये समर आणि आमरस गोज हँड इन हँड विथ आउटसाइड व्ह्यू ऑफ चर्चगेट स्टेशन. सेकंड इनिंग्स ऑलरेडी चालू झालेले, सो जेवून आम्ही लगेच धावत आलो आणि बघतो तर काय SRHनी वाट लावली. चलो लेट्स कीप अवर होप्स हाई. अरे यार, बिलकुल सिविक सेन्स नाही आहे. जस्ट मी रिप्रेझेंटिंग एव्हरी MI फॅन इन द सेकंड हाफ. खरंच एका हॉरर फिल्मपेक्षा काही कमी नव्हता एक्सपिरियन्स. आता होप कमी आणि टेन्शन जास्त वाढत होतं. अशी एक तीव्र सनक मस्तकात जाते जेव्हा दुसऱ्या टीमचे फॅन्स बोंबलतात. इथे आम्ही MI फॅन्स प्रार्थना करत होतो की बुमरा प्लीज यार काहीतरी कर रे बाबा. कम ऑन बॉयज, कम ऑन. एवढं घण डिस्कशन करतायत, काहीतरी करा. मॅच हातातून जाताना दिसत होती, बट स्टील आय वॉज होपिंग फॉर सम मिरेकल बिकॉज वी आर मुंबई इंडियन्स. अरे तिलक भाई. लोक तर असं त्याचं नाव ओरडतात जसं तो त्यांचा बाजूवालाच आहे. तुम्हीच बघा आता. मॅच हरलो. मुंबई इंडियन्स आणि माझ्या लाईफचा डाऊनफॉल एकत्रच चालू आहे. थोड्या वेळापूर्वी सगळे किती उत्साही होते आणि आता पहा एकदम शांत. 12:30 झालेत तरी आपलं दादर स्टेशन काही शांत होत नाही. ब्ल्यू जर्सीज, थकलेले चेहरे आणि मुंबई लोकल, हीच तर खरी मुंबईची वाईब आहे. मॅच हरल्याचं दुःख तर होतंच, बट स्टेडियममध्ये क्रिकेट मॅच पाहण्याचं ड्रीम पूर्ण झालं. सबस्क्राईब फॉर मोर.